वाडा तालुक्यातील मुसारणे गावात घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। राज्य दक्ष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संतोष शेळके यांच्या जागेवर छापा टाकला। तपासादरम्यान असे आढळून आले की घरगुती वापरासाठी असलेला गॅस बेकायदेशीरपणे इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरला जात होता। हा गॅस नंतर बाजारभावापेक्षा अधिक दराने विक्री केला जात होता। याहून गंभीर बाब म्हणजे 5 किलो व 9 किलो क्षमतेच्या सिलेंडर मध्ये तब्बल 15 किलो पर्यंत गॅस भरला जात असल्याची उघड झाली। या मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। या कारवाईत पथकाने 91 रिकामे सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटर्स तसेच वजन काटे जप्त केले आहेत। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार म्हणून देवा पवार याचे नाव पुढे आले आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान एकीकडे नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारे काळा बाजार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। घरगुती गॅस हा जीवना आवश्यक वस्तू असून त्याचा काळा बाजार केवळ कायद्याचा भंग नाही तर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारा गंभीर गुन्हा आहे। अशा प्रकारांवर कठोर कारवाई आणि जनतेनेही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे। माननीय नियंत्रक शिदा पटक मुंबई यांना खासगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो। खासगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे। त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला। याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले इथे। हे जे सबसिडीज घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलो मध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाणेला पाठवत होता माल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।